ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकीढोकेश्वर इथे शाळा पूर्वतयारी आणि बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे। ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर अगदी आनंदमय झाला होता। या मेळाव्याअंतर्गत शाळेमधील विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि भाजीपाला स्टॉल्स लावून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले। काही विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या पदार्थांचे विक्रीद्वारे सादरीकरण करत व्यावहारिक शिक्षणाचा उत्कृष्ट असा नमुना सादर केला। या उपक्रमामधनं विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांची समज, पैशांचं महत्त्व, बचतीची सवय तसेच स्वावलंबनाचे धडे मिळाले आहेत। मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना आणि सहकार्याची वृत्ती देखील दिसून आली आहे। प्रत्येक विद्यार्थ्यानं आपापल्या स्टॉलचं नियोजन, सजावट आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न यामध्ये आत्मविश्वास वाढवलाय। पालकांनी देखील आपल्या मुलांच्या या प्रयत्नांचं कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिलंय। तसेच यासोबत शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिलीमधील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांना गुलाब पुष्प देण्यात आलं आहे। लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यामधील समाधान या कार्यक्रमाची शोभा वाढवत होते। कार्यक्रमासाठी सरपंच सौ अरुणाताई खिलारी तसेच माजी सरपंच शिवाजी काका खिलारी, माजी सरपंच सुनीताताई झावरे, विस्तार अधिकारी चांगदेव गवळी तसेच केंद्र प्रमुख राजेंद्र शिंदे, दीपक लोंढे, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, मुख्याध्यापक श्री रभाजी झावरे सर, भाऊसाहेब शिंदे गुरुजी तसेच माजी केंद्र प्रमुख बोरुडे तसेच ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पत्रकार, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी शाळेमधील शिक्षकांनी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडली आहे। शाळेमधील प्रत्येक उपक्रमाच्या मागे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विस्तार असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आलं। या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली आहे। पालक आणि ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं। शाळा पूर्वतयारी आणि बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, अनुभव आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरलाय। बाल आनंद मेळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या टाकीढोकेश्वरच्या सरपंच सौ खिलारीताई, माजी सरपंच, उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी, शिक्षक व या ठिकाणी या बाल आनंद मेळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक, हे खरं पाहिलं तर साहेब म्हणले आपल्या शाळेला लवकरच 1 नंबर मिळेल, परंतु मी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो साहेब की आमची शाळा 1 नंबर आहे। कारण टाकीढोकेश्वरच्या शाळेने गेल्या 5-10 वर्षामध्ये जी प्रगती केली ती प्रगती पाहता अशा प्रकारची प्रगती तालुक्यातील कुठल्या शाळेची झाली नसावी। या निमित्ताने या संपूर्ण शाळेला ग्रामपंचायतीचे अतिशय मोलाचं सहकार्य आजपर्यंत लाभलेलं आहे। आणि मला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगायची शाळेची
दुमजली शाळेची पहिली बिल्डिंग मला वाटतं महाराष्ट्रात पहिली ही झालेली आहे. आणि मला या निमित्ताने अजून सांगावं असं वाटतं साहेब की आपल्यासारख्या लोकांचं प्रशासनाचं सहकार्य या ठिकाणी या शाळेला नेहमीच मिळत आलेलं आहे. इंग्लिश माध्यमातून या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचं प्रमाण वाखाणण्याजोगं आहे. आणि मला कुणाची कॉम्पिटिशन करायची नाही, परंतु या शाळेत सगळी गरिबाची मुलं शिकत असतात. ही नुसती गरिबाची शाळा राहिली नाही. आता सरांनी सुद्धा स्वतःचं मुलगा इथं टाकलाय पहिलीला. मला त्याच्याबद्दल त्यांचं अतिशय अभिनंदन करायचं झावरे सरांचं. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगा अशी वाटते की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही शाळा अशीच उत्तरोत्तर प्रगती करत जाणार आहे. म्हणून आपल्या भविष्यातही आपल्या सगळ्यांचं सहकार्य या शाळेला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात. शाळेचं व्यवस्थापन समितीचा सदस्य या नात्याने शाळेच्या संपूर्ण स्टाफच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात देखील पुढील कार्यक्रमांसाठी आपण या ठिकाणी निश्चित येऊन अशाच प्रकारे भरीव मदत शाळेला करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.